हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं सर्वांचं संगमित्रा आर्ट अँड क्राफ्ट या चॅनलवर। मला एका मैत्रिणीची कमेंट होती की मॅडम तुम्ही आम्हाला फिटिंगची कुर्ती असते तिचं माप दाखवा। म्हटलं नक्की दाखवेल। तिचं मत होतं की थेरीसहित तुम्ही आम्हाला कुर्ती कटिंग करायला दाखवणार का। आधी थेरीसहित कुर्ती कटिंग करायला दाखवलेलं आहे, तुम्ही मागचे भाग बघा। कुर्तीची कटिंग आणि संपूर्ण शिलाई तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल। पद्धतीने आपण डायग्राम काढून कुर्तीची कटिंग केलेली आहे आणि कशा पद्धतीने आपण फिटिंग केले आहे हे सर्व मी त्याच्यात दाखवलेलं आहे। नक्की जाऊन आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकता। मला एका कस्टमरने साडी दिलेली आहे, त्या कस्टमरने साडीपासून वरची कुर्ती शिवायला सांगितली आहे। तर आपण ती कुर्ती आणि साडी म्हणजे पैठणी साडी आहे, बॉर्डरची साडी आहे, खाली बॉर्डर आहे साडीला। तर आपण त्या साडीपासून कशा पद्धतीने कुर्तीचं माप टाकून बॉर्डर कशी लावायची, कारण लांबीला त्या महिलेची उंची जास्त आहे आणि साडी ही कमी पडते। तर आपण बॉर्डर लावून तिला त्या मापाचं कशी कुर्ती शिवलेली आहे ते आपण इथे बघूया। आणि संपूर्ण माप तुम्ही मी कशा पद्धतीने टाकते ते व्यवस्थित बघा। चला तर मग माप समजून घेऊया। आधी मी इथे माप लिहून घेतलेले आहेत। कस्टमरचं माप आहे, पूर्ण उंची 43 इंच आहे, छाती 38 आहे, शोल्डर डबल तुम्ही त्याचे हाफ केलेले आहेत 6.5 इंच। म्हणजे आपण शोल्डर इथून तर इथपर्यंत पूर्ण मोजतो, पूर्ण माप घेतो। तर मी त्याचे हाफ केलेले आहेत 6.5 इंच। कमर उंची 14 इंच आहे, कमर घेर 35, सीट लांबी आहे 20, सीट घेर आहे 44, बाही लांबी 15, बाही घेर 10.5, मुंडा घेर 18 आणि गळा मागचा पुढचा गळा आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा। चला तर मग बघूया आपण कुर्तीची कटिंग आणि फिटिंग, आणि व्यवस्थित असं समजून घ्या। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। चला बघूया। पूर्ण उंची प्लस 2 इंच मार्जिन घ्यायचे आहेत आणि कमर उंची मी ते 14 इंच घेतली। सीट लांबी इथे 20 इंच आहेत, हाय तसंच ठेवायचं। आणि आपण या साईडला शोल्डर घेतलं, फोल्ड करून ठेवलेलं आहे मी घडी करून, म्हणजे 6.5 इंच मी ते शोल्डर घेतलं। मुंडा सुद्धा 6.5चा घेतला आणि ते छातीचा चौथा भाग करून घेतला आहे। छाती 38 असल्यामुळे चौथा भाग येतो 9.5 आणि प्लस 1 इंच मी मार्जिन घेतले। इथे कमर घेरचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला। इथे मी मुंड्याची लाईन काढून घेतलेली आहे आणि जी घडी आहे तिथे मी असं आकार दिलेला आहे। आपला कमरघेर 36 इंच आहे, तर कमरघेरचा चौथा भाग इथे 9 इंच येतो आणि 1 इंच मी मार्जिन घेतलेली आहे। इथे घेणार आहोत आपण सीट लांबी। सीट लांबीच्या इथे सीटगेर घेतला मी, सीटगेर 44 इंच आहे, त्याचा चौथा भाग 11 इंच येतात आणि 1 इंच मी इथे मार्जिन घेतलेले आहे। मार्जिन झाल्यानंतर आपण हे जॉईन करून घेणार आहोत। व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं। आपण 1 इंच इथे एक्स्ट्रा घेतलेले आहेत। आणि खाली आपण घेरसाठी सीट घेरचा चौथा भाग प्लस 2 इंच घेणार आहोत, म्हणजे 11 इंच चौथा भाग येतो आणि 2 इंच मार्जिन मिळवल्यामुळे 13 इंच आपण इथे खाली घेर घेतलेला आहे। इथे कमरघेर आणि सीट घेर मी जॉईन करून घेते। गळा रुंदी 2.25 इंच घ्यायचे आहेत आणि शोल्डर उतरायला नको पाहिजे म्हणून मी ते अर्धा इंच क्रॉस करून इथे तिरकस लाईन काढून घेतलेली आहे। बॅक साईडचा मुंडाचा आकार देण्यासाठी इथे मी 1.5 इंच घेतलेले आहेत आणि बॅक साईडचा आकार दिलेला आहे। आतला आकार देण्यासाठी मी ते अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे। शोल्डरची जी लाईन आहे त्याच्या आतमध्ये घेतलेला आहे आणि क्रॉस लाईन मी ते काढून घेतलेली आहे। क्रॉस लाईन काढून झाल्यानंतर इथे आपल्याला वरती 1.25 इंच घेऊन असा आतला आकार द्यायचा आहे। आणि गळा आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो। तुम्हाला जेवढ्या रुंदीचा म्हणजे लांबीचा गळा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे गळा घेऊ शकता। इथे मी गोल गळा आखून घेतलेला आहे
आणि जी बॉर्डरची पट्टी आहे आपण ती खाली कुर्तीला लावून घेणार आहोत, कारण मी ही कुर्ती बनवते आहे साडीच्या कपड्यापासून, म्हणजे साडीपासून तयार करून देते आणि ही कुर्ती एका कस्टमरची आहे. तुम्हाला हे माप समजलं का? आधी मी पूर्ण उंची घेतली, पूर्ण उंची झाल्यानंतर कमर उंची घेतली, कमर उंची झाल्यानंतर मी ते शीट लांबी घेतलेली आहे. शीट लांबी झाल्यानंतर शोल्डर घेतला आपण आणि शोल्डर घेऊन झाल्यानंतर मी ते मुंडा घेतलेला आहे 6.5 इंच आणि आपण इथे छातीची गळी ठेवलेली आहे. छातीची गळी ठेवण्यासाठी इथे चौथा भाग केलेला आहे आणि प्लस आपण 1.5 इंच किंवा 1 इंच अशी मार्जिन आपण मिळवू शकतो. 1.5 इंच घ्या म्हणजे तुम्हाला शिवायला त्रास होणार नाही आणि कुर्तीही परफेक्ट व्यवस्थित शिवता येईल. आणि 1/2 इंच मी इथे क्रॉस घेतलेला आहे शोल्डरमध्ये, कारण भरपूर महिलांची समस्या असते ना की शोल्डर उतरतं, तर मग काय करायचं, शोल्डर उतरायला नको पाहिजे म्हणून असं क्रॉस घ्यायचं, 1/2 इंच क्रॉस घ्यायचं. आणि जर तुम्हाला कुर्तीची थेरी पाहिजे असेल तर मी स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासमध्ये जे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यात मी कुर्तीची थेरीसुद्धा दिलेली आहे आणि संपूर्ण डायग्राम काढून कटिंग कसा करायचा हे मी दाखवलेलं आहे. तुम्ही नक्की आपले स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासचे भाग बघा, म्हणजे तुम्हाला तिथे थेरी सहित कुर्ती कटिंग करायला व्यवस्थित असं समजू शकतं. आणि जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, पहिल्यांदाच तुम्ही आले असतील आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. आणि गळा मी तुम्हाला आधीच सांगितलं, गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे आपल्याला. मी ते पुढचा गळा कटिंग करून घेते. आतला मुंड्याचा सेपी कटिंग करून घेते. आणि जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही पुन्हा बघा, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला कळेल. आता इथे आपण बाही काढून घेऊया. मी डबल कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि खाली बॉर्डर घेणार आहे बाहीसाठी. बाहीची लांबी 15 इंच आहे आणि त्याच्यात मी 1 इंच मार्जिन घेतलेले आहेत. आणि बाहीची रुंदी घेण्यासाठी आपण इथे घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग. छाती 38 असल्यामुळे आपण इथे चौथा भाग घेणार आहोत 9.5 इंच. आणि बाही घेरसाठी बाहीचे हाफ ठेवायचे आहेत. बाही घेर आहे 10.5 इंच, तर आपण इथे 5.25 घेतले खाली आणि 1.5 इंच मी मार्जिन घेतलेले आहेत खाली. बाहीचा आकार देण्यासाठी मी वरून 3 इंच घेतले आणि इथे आपण बाहीचा आकार देतोय. जर तुम्हाला बाहीचा डायग्राम बघायचा असेल थेरी सहित तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलवर जाऊन थेरी सहित बाहीचा डायग्राम कटिंग करायला शिकू शकतात. भरपूर मैत्रिणींना बाहीचा आकार देता येत नाही, तर कशा पद्धतीने आकार द्यायचा अगदी सोप्या भाषेत मी तिथं सांगितलेलं आहे आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकतात. इथे आपण बाही कटिंग करून घेतलेली आहे आणि आतला सेप मी इथे कटिंग करून घेणार आहे. आणि जर तुम्हाला सलवार सुद्धा शिकण्याची इच्छा असेल तर मी सलवारचे थेरी सहित डायग्राम काढून आणि कटिंग स्टिचिंग मी दाखवलेलं आहे, तुम्ही नक्की बघू शकता. आता मी ते शोल्डर जोडून घेतलेला आहे, अस्तर लावून शोल्डर जोडून घेतलेला आहे, गळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. बाही लावून घेणार आहोत आपण इथे, कारण संपूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे. फिटिंग करताना जे आपण आधी माप टाकून घेतले होते ड्रेसवर, तशाच प्रमाणे शोल्डर आणि बाही लावून झाल्यानंतर शोल्डर पासून पूर्ण माप टाकून मग फिटिंग करायचं आहे ड्रेस आपल्याला. इथे मी कमर उंची घेतलेली आहे शोल्डर पासून आणि शीट लांबी घेतलेली आहे. आता आपल्याला फिटिंग करताना इथे दुसरा भाग घ्यावा लागतो. कमर घेर 36 असल्यामुळे तर आपण इथे दुसरा भाग घेतलाय 18 इंच आणि सीट घेर 44 असल्यामुळे 22 इंच आपण इथे घेतलेले आहेत. आणि अगदी सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला फिटिंग करायची, कारण आपण 1-1 इंच वाढवलेले आहेत ना,
तर जास्त मोजून घ्यायची गरज नसते. इकडनं 1 इंच, एका साईडनं 1 इंच कमी करायचे आणि एका साईडनं 1 इंच कमी करायचे, असं संपूर्ण सीट लांबीपर्यंत 1-1 इंच तुम्ही घटवत गेले ना तर तुमची फिटिंग अगदी बरोबर येते. कारण आपल्याला माहिती असतं की आपण 1 इंच कपडा एक्स्ट्राचा घेतलेला आहे. पण तरी सुद्धा मी तुम्हाला इथे मापून कसं फिटिंग करायचं हे मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. आणि जो कमी जास्तचा कपडा आहे खाली तो आपण इथे कट करून घेणार आहोत. म्हणजे एक्स्ट्रा बॉर्डर घ्यायची, म्हणजे एक्स्ट्रा वरचा कपडा घ्यायचा, म्हणजे शिवताना आपल्याला व्यवस्थित शिवता येईल. हे बघा अशा पद्धतीने मी जरा जास्त कटिंग करून घेतलेलं आहे, कारण आधी जॉईन करून घेणार आहे, मग नंतर आपण अशा पद्धतीने फिटिंग करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर अशी फिटिंग आलेली आहे कुर्तीची. आणि ही कुर्ती कस्टमरची आहे. तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ समजलाच असेल. जर समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथे परफेक्ट अगदी थेअरीसहित शिकवलं जाईल. आणि जर तुम्हाला थेअरीसहित कुर्ती शिकण्याची इच्छा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी पुन्हा याचा एक खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल. थेअरीसहित कटिंग करायला तुम्हाला मी दाखवेल. जर तुमची इच्छा असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.